मित्रांनो, जय महाराष्ट्र. बघा ही आपली बोट आहे. बोट आपली नवीनच बोट आहे. तर बोटीनंतर आपल्याकडे अवेलेबल काय आपल्या बोटीमध्ये सामग्री आहेत ते बघू शकता. हे बघा हे आपल्या बोटीमध्ये नवीन अँकर बसवले. पहिली गोष्ट अँकर आणि बोट स्थिती आहे का ती पहिली पाहून घ्या, तुम्ही बघून घ्या काय स्थिती आहे ती बोटीची आधी. अरे मित्रांनो, आपल्याकडे आता तुम्हाला मी दाखवतोय आपल्या इकडे कोणत्या लाईटी आहेत, कोणत्या गोष्टी आपल्या बोटीमध्ये प्रोव्हाइड केलेल्या आहेत ते तुम्ही बघा. वरती पाहू शकताय आपल्या वायरलेससाठी तो दिलेला आहे, अँटिना दिलेला आहे. त्यानंतरला त्याला आपण एक लाईट रेडवाली सिग्नल लाईट दिलेली आहे. त्यानंतरला आपल्याकडे बोटीमध्ये सर्च लाईट बसवलेली आहेच. त्यानंतर वायरलेसचे स्पीकर आहे वरती. नंतरला इकडे राईट साईडला आणि लेफ्ट साईडला आपल्याकडे बसवलेले ते बघा हे नेव्हिगेशन लाईट आहे. ही आपल्या साईट वगैरे दाखवण्यासाठी असते. आणि इकडे रेड कलर असेल, हे बघा इकडे रेड कलरचं बसवलेलं आहे. त्यानंतरला AIS सिस्टम आहे ते याच्यामध्येच बसवलेले आहे फिशरीज डिपार्टमेंटने. आणि त्यानंतरला आतमध्ये आल्यानंतर आपल्या बोटीमध्ये होन पण प्रोव्हाइड केलेले आहेत. हे बघा होन वगैरे प्रोव्हाइड केलेले आहेत. त्यानंतरला आतमध्ये गेल्यानंतर तुम्हाला मी आता वाजवून दाखवतो होनचा आवाज. मित्रांनो बघा आपलं कॅबिन बघा, फक्त कॅबिनची सिस्टम बघा कसं आहे. आपल्याकडं लाईफ जॅकेट आहे, लाईफ जॅकेट पण अवेलेबल आपण केलेल्या आहेत. त्यानंतरला गेल्यानंतर स्टेअरिंग आपण इकडं तिकडं फिरवू शकतो. त्यानंतरला आपल्याकडं हे ड्रावर वगैरे पाना सिस्टम आहे बघा. हे पूर्ण नवीन किट घेतलेलं आहे. पानाचं पूर्ण नवीन सिस्टम केलेले आहे. खूप पानं आहेत. त्यानंतर हे कंपॉस अवेलेबल केलेले आहे. त्यानंतरला GPS सुद्धा आपल्याकडे अवेलेबल आहे. त्यानंतर वायरलेससुद्धा अवेलेबल केलेला आहे. त्यानंतर हे आपण जेव्हा वायरलेस समोरच्याला बोलताना हे इथले बटन प्रेस करायचं. त्यानंतर आपण काही बोलायचं असेल तर बोलू शकतो समोरच्याला. हे होऊन तर तुम्हाला मी दाखवलंच वाजवूनसुद्धा. त्यानंतर AIS आपण म्हणतो ना, AIS म्हणजे काय, AIS सिस्टम आपल्या फिशरीज डिपार्टमेंटने आपल्याकडे अवेलेबल केलेली आहेत. पण ही AIS सिस्टम हे आपण हे बघा हे बटन आता मी चालू करतो, तुम्हाला दाखवतो. हे बघा हे बटन चालू केल्यानंतर AIS सिस्टम चालू होते. पूर्ण आपल्याला लोकेशन समजला जातो. त्यानंतर आपल्याकडं सर्व इंजिनची स्थिती दाखवतो. इंजिन आपली नवीन आहे. हे बघा ही नवीन इंजिन आहे. त्यानंतरला इंजिन ही आपली नवीन अवेलेबल केलेली आहे. त्यानंतर आपली बॅटरी सिस्टम, बॅटरी आपल्या बोटीमध्ये 2च आहेत. पण या बॅटरीमध्ये एवढी पॉवर 150 प्लेटची बॅटरी आहे आणि पॉवरफुल बॅटरी आहे. ते 2 बॅटरी नवीनच आहेत. त्यानंतरला तुम्हाला मी संडास दाखवतो. संडास आपल्याकडे टॉयलेट म्हटलं जातं. हे बघा नवीनच आहे, आत्ताच बनवलं आहे. आणि समुद्र बघा तिकडे. पिस्टनचे तुम्हाला सिलेंडर दाखवतो. तुम्हाला आता इकडे या मागे फायर पिस्टनचे एक्झिबिशन तुम्हाला इथे पण दाखवलेले आहेत एक. आणि तिकडे एक दुसरा पण आहे. आणि बोटीची सिस्टम आपल्याकडे सोफा सेट पण घेतलेला आहे. पण सोफा सेट अजून बसवलेला नाही. तोही आपण जेव्हा आपण तो लगेच पटकन आपण सोफा सेट बसवला जाईल. त्यानंतरला आपल्याकडे आहे रिंग बोया. हे रिंग बोया 15-16 अवेलेबल आपल्याकडे आहेत. त्यानंतरला हे गेल्यानंतर आपल्याकडे अशी झूल मारलेली आहे. अजून डेकोरेशन थोडंसं करायचं आहे. आणि ह्यानंतर ही बघा तुम्ही वरती बघा तुम्ही कशी सिस्टम आहे पूर्ण कॅबिन वगैरे. आणि आपल्याकडे हे लाईट दाखवले, एक लाईट सिस्टम दिलेली आहे. इथे पण लाईट सिस्टम दिली आहे, तिकडे दिलेली, पुढे वगैरे सर्व इथं लाईट सिस्टम दिलेलेच आहेत. पण इकडे रात्री वगैरे असं हे. त्यानंतरला तुम्हाला दाखवतो सायलेन्सर, किंवा आपण जेव्हा इकडून चालत येतो किंवा काही प्रॉब्लेम होतो त्यामुळे आपल्याला म्हणजे कधी आपला हात वगैरे लागू शकतो. त्यामुळे आपले ऑफिसर वगैरे येऊ शकतात. त्यानंतरला हात लागू शकतो. म्हणून आपल्याकडं हे पूर्ण सेफ्टीसाठी कोटेशन केलेलं आहे सायलेन्सरसाठी. त्यानंतर इकडे आलात मागे तर हे बघा इकडे पण आपलं फोकस प्रोव्हाइड केलेलं आहे. इथून पण लाईट मारून इकडे डबल होऊन दिलं आहे, इकडे पण होऊन आहे. आणि तुम्हाला बोलायला बघायचं होतं ना, पूर्ण लाईट रेडवाले लाईट बसवली आहे म्हणून ते बघा तो फोकस बसवलेला आहे. त्याला तुम्हाला मी आवाज पण दाखवतो. त्यानंतरला अशी व्हिडिओ आहेत. जर